प्रेमामध्ये बुडून जाणारा आणि भांडणांचा पाऊस. मोनिकाचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो. जिथे घड्याळांचे हात आणि मोनिकाच्या कामाचे वेग यांच्यात स्पर्धा असते. मोनिकाने घड्याळाच्या काट्याने जे वक्तशीरपणा दाखवला आहे तो या जगात दुसरा कोणी नाही. आजही तिची सगळी कामं उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आता मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे हा एक विचित्रच योगायोग होता की जेव्हाही तिने तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू लागला. अचानक आलेल्या या पावसाने तिला आज कोणतीही सुट्टी नसताना हतबल केले होते. कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात होत होता. काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता. एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती. मोनिकाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा ती कॉफीचा मग घेऊन झुल्यावर बसली. घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हते. सोहम ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती. त्यामुळे मोनिका एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर अवताराचा आनंद घेत होती. पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतीवरील घाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते, तसे मोनिकाच्या आठवणींचे पटही ती साफ करत होती. आठवणींच्या चौकटीत हरवलेली मोनिका विचार करत होती की फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी किती रोमांचक असते. त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून मोनिकाने थोडासा मेकअप केला होता आणि सोहमला चिडवत होती. दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते. मोनिका नेहमीसारखी सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती. खरं तर सोहमने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॅकेट घातलं होतं जे मोनिकाला अजिबातच आवडत नव्हतं. मोनिकाला राहुलने वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं, पण तो तयार होत नव्हता. नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही. दोघांच्याही नकळत घड्याळाचे हात आपापल्या गतीने वाजत होते. दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि मोनिकाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजबुरीने जगत आहे या सोहमच्या विधानाने आगीत आणखीनच भर पडली. चिडलेली मोनिका कॉलेजमध्ये गेली. एकदाही मागे वळून पाहिले नाही की सोहमला काही बोलले नाही. ती निघून गेली. पण राहून तिला सकाळची लढाई आठवत होती. सोहमने इतकं ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होती. ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती. पण प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं? जर तिने दिवसभर सोहमसारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर याचा अर्थ असा नाही की तिचे सोहमवर प्रेम नाही. आणि सोहमच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही. त्यांच्या जोडीला किती धोका होता. सर्वजण तिला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी केली आहे. पण आज आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते, पण मन भरून आले होते. तिच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी तिला आलटून पलटून विचारलं काय झालं, पण ती कोणालाच काहीच बोलली नाही. त्यांची तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले. मग सर्वजण त्यांना घरी जाण्याचा सल्ला देऊ लागले. पण काय म्हणेल, तिला घरी जायचे नाही. बरं, मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवाय सुरुवात केली. त्यानंतर ती तिच्या बदलत्या मूडमध्ये इतकी गुरफटली की तिला हवामानाचा बदलता मूड वाचता आला नाही. वातावरणाने जोर धरला आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मोनिकाला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमॅन्टिक होण्याऐवजी अस्वस्थ होत होती. हवामान फाल्गुनचे असेल पण गुलाबी थंडी जाणवत होती. सकाळी सोहमला रागाच्या भरात जॅकेट देताना पाहून त्याने चोरीही केली नाही. पण आता काय करणार? तिला थंडी वाजत होती आणि घरी जायला मार्ग नव्हता. पाऊस इतका जोरात पडत होता की मेघासुद्धा मेघदूतांशी लढत आली होती आणि त्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित होती. रागाने भरलेली मेघाही गडगडत होती आणि पाऊस पडत होता. मध्येच चकचकीत दात दुखीही होत होती. राग दाखवण्यासाठी आपल्या बिघडलेल्या रूपात हजर असलेली मेघा जणू सगळ्यांना धडा शिकवू पाहत होती.
रडलेल्या मनाला आता मोनिकाला सांभाळता येत नव्हतं. आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होतं. त्याची आजी त्याचा विश्वासघात करेल. सर्वत्र पाणीच पाणी होते. ढगांची गर्जना आणि विजेचा लखलखाट जणू आम्हाला एक पाऊलही टाकू देत नव्हते. मोबाईलवर पावसानंतर रस्त्याच्या दुरवस्थेची चित्रे चीड आणणारी होती. रस्ते आणि नाले यात फरक नव्हता. ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या. काय करावे, काय करू नये समजतच नव्हते. ज्यांची घरं जवळच होती त्यांनीही तिथून निघण्याची हिंमत होत नव्हती. मग मोनिका काय करणार? मोनिका आणि सोहमच्या कामाच्या ठिकाणी 36चा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून सोहमला मेसेज केला की तू येऊन तिला घेऊन जा. पण सोहमकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली. जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात. पण मोनिका आपला हँडल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत यामध्ये त्याचा एक मित्र त्याला चिडवू लागला आणि म्हणाला की आज ना तुला इथे राहायचे आहे का? मोनिका ओल्या डोळ्यांनी म्हणाली, अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ? त्यामुळे तिचे मित्र तिला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठीच आहे. एक म्हणजे हवामानाचा आनंद, त्यावर बाईक चालवणे आणि त्यावर पियाच्या आधाराची काय गरज? मोनिकाने बाहेर पाहिलं तर सोहम तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता. तेही मॉर्निंग जॅकेट शिवाय. मोनिकाचे मन प्रसन्न झाले. पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळुकांनी त्याला दयनीय केले. बाहेर उभा असलेल्या सोहमने मोनिकाला तेच जॅकेट घालायला दिले. तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॅकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला. अजून थोडं भांडण आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं. आता हे सगळं तिच्या मनात चाललेलं असतं. हसत हसत सोहम म्हणाला की तू जर ते घातले नाहीस तर तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पडेल. हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॅकेट घातले. ती सकाळपासून शिव्या शाप देत होती. ते जॅकेट घातलेले पाहून सोहमच्या डोळ्यात आनंद तरळला. पण त्याच्या मित्रांनीही त्याचे खूप कौतुक केले. मोनिकाला चिडवत ती म्हणाली की बघ तुझा नवरा तुला किती हवा आहे, ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॅकेट दिले आहे. आता मग जे हवामान मोनिकाला आत्तापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंदी वाटत होते. थंड हवेची झुळूक तिच्या श्वासाला लयबद्ध होत होती. दिवसभराची मनाची चिडचिड पावसाच्या थेंबात वाहून जात होती. अवघ्या काही मिनिटांचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता. पण मोनिकाला जी मज्जा येत होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही. प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही. आजही मोनिकाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे. शेवटी ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते. तर आता आपण इकडे दुसरीकडे ऐकतोय की आठवणींच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने मोनिका एकटीच हसायला लागली होती. तिला खूप असं हसायला येत होतं. या सगळ्याचं तिला आश्चर्य देखील वाटत होतं मोनिकाला. आता आपण पाहतो की ही जी गोष्ट होती ती खूप सुंदर होती. मोनिका आता एकटीच हसायला लागली होती. आज आपण येथेच थांबूया. भेटूया उद्या नवीन गोष्ट घेऊन. धन्यवाद.